नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, तुम्ही ऐकताय नासी फडके यांची जहर ही कादंबरी आणि आज ह्या कादंबरीचा शेवटचा अर्थात भाग 11वा. लॅमिंग्टन रोडवरच्या 16 नंबरच्या घरात त्या दिवशी रात्री असा प्रकार घडला. ज्या कॅप्टन अजयवर आरोपी काशी हिनं गोळी झाडली तो मेलेला नाही, तो हॉस्पिटलमध्ये आहे, पण तो अजून बेशुद्ध आहे. त्याचा जबाब घेणं अजून शक्य झालेलं नाही. शक्य झाल्याबरोबर अर्थात योग्य ती व्यवस्था करण्यात येईल आणि डॉक्टर व मॅजिस्ट्रेट यांच्या समक्ष त्यांनी दिलेला जबाब कोर्टापुढे हजर करण्यात येईल. पण त्या दिवशी रात्री घडलेली समग्र हकीकत मी विदित केली आहे आणि या हकीकतीच्या आधारानं आरोपी काशी हिच्यावर इंडियन पिनल कोडच्या 307 कलमाखाली आणि आरोपी बकुळाबाई हिच्यावर सेशन्स जज आबासाहेब कुरुंदकर यांच्या कोर्टात सुरू झालेल्या खटल्यातलं प्रारंभीचं भाषण करणारा पब्लिक प्रॉसिक्युटर, अंगानं ठेंगणा ठोसका, वाटोळा, गुबगुबी चेहऱ्याचा, जाड भिंगाचा चष्मा लावलेला, मिशा बोडलेला गुजराती माणूस होता. बोलताना खांद्यावरचा जागा हातानं पुन्हा पुन्हा झटकण्याची त्याला खोड होती. अधूनमधून कोर्टाकडे बघण्याऐवजी तो आरोपीकडे आणि ज्युरीमधल्या व्यक्तींकडे बघत होता. कोर्टाच्या हॉलमध्ये वकील मंडळी योग्य स्थानी बसली होती. आवश्यक ते अधिकारी हजर होते. सामान्य प्रेक्षकांची गर्दी झालेली होती. 16 नंबरच्या घरात झालेल्या भयंकर प्रकाराच्या आणि धरपकडीच्या बातम्या वृत्तपत्रात लगेचच फडकलेल्या होत्या. या प्रकरणाबद्दल लोकांच्या मनात मोठं कुतूहल निर्माण झालं होतं. जिच्या हातून गुन्हा घडला होता त्या तरुण काशीला बघण्यासाठी आणि तिच्याही पेक्षा 16 नंबरच्या घराची मालकीण बकुळाबाई हिला बघण्यासाठी लोक उत्सुकतेनं आले होते. वृत्तपत्रांनी आपले खास बातमीदार पाठवले होते. बऱ्या वाईट सगळ्याच प्रसंगाची छायाचित्र घेणारे फोटोग्राफर्स आले होते. एकंदरीत खटला गाजणार होता. सेशन्स जज आबासाहेब कुरुंदकर योग्य त्या गंभीरचर्येनं न्यायासनावर बसले होते. प्रॉसिक्युटरच्या भाषणाकडे आपलं सगळं लक्ष आहे असं ते दाखवत होते आणि तसं संपूर्ण लक्ष द्यायचा प्रयत्नसुद्धा ते करत होते. पण एकीकडे प्रॉसिक्युटरचं भाषण ऐकता ऐकता त्यांच्या मनात अनेक विचार आणि आठवणी येत होत्या आणि त्या आल्या की काशीकडे नजर न वळवण्याचा निश्चय कायम ठेवणं त्यांना जड जात होतं. मात्र या खटल्याच्या सुनावणीसाठी त्यांनी कोर्टात प्रवेश केला आणि ते स्थानापन्न झाले तेव्हाच त्यांनी पिंजऱ्यात उभ्या राहिलेल्या काशीकडे बघितलं होतं. तिला बघितल्याबरोबर त्यांच्या अंतःकरणात चर्र झालं होतं. या केसचे कागद त्यांनी आदल्या रात्री बघितले होते तेव्हाच काशी हे नाव वाचल्याबरोबर ते चपापले होते आणि त्यांच्या मनानं धसकून विचारलं होतं की जी आपल्या घरातनं नाहीशी झाली तीच तर ही काशी नसेल. त्यांनी ठरवलं होतं की ती कशी असेल, ही नावासारखी नावं पुष्कळ असतात. पण कोर्टाच्या खुर्चीवर बसता बसता जी काशी त्यांच्या दृष्टीला पडली ती दिसल्याबरोबर त्यांची खात्री पटली की हो, हीच तीच त्यांच्या घरातली काशी आता या खटल्यातला आरोपी नंबर 1 म्हणून त्यांच्या समोर उभी होती आणि तिचा इन्साफ ते करणार होते. मनात गर्दी करणारे सगळे विचार आणि आठवणी कोर्टाला झटकून टाकाव्या लागत होत्या हे कोणालाही कळत नव्हतं. लोकांना दिसत होतं ते एवढंच की प्रॉसिक्युटरच्या भाषणाकडे कोर्टाचं अगदी संपूर्ण लक्ष आहे. 9 जणांच्या ज्युरीत बसलेल्या माणसात निरनिराळ्या पेशांच्या आणि वयांच्या व्यक्ती होत्या. वसुंधराबाई मोहिते नावाच्या मास्तरीणबाई प्रॉसिक्युटरचं भाषण ऐकता ऐकता 16 नंबरच्या घराचं चित्र डोळ्यांच्या पुढे आणत होत्या. आता त्या घरातल्या रहस्यमय गुप्त भाग त्यांच्या दृष्टीला पडत होता. त्यांना काशी दिसत होती, बकुळाबाई दिसत होती. पोलीस प्रॉसिक्युटर म्हणत होता इंडियन पिनल कोडच्या 307 कलमाखाली, पण अजून सेशन्स जजांनी आरोपपत्र वाचून दाखवायचं होतं. नंतर आरोपीनं गुन्हा नाकबूल केला तर खटला सुरू होणार होता. मग साक्षी पुरावे, अजून पुष्कळ विधी व्हायचे होते. मोहितेबाईंच्या उजव्या अंगाला एक किडकिडीत अंगाचा नेहरू शर्ट जॅकेटातला गांधी टोपी घातलेला मध्यम वयाचा माणूस बसला होता. त्याचं नाव सय्यद बदामी. सय्यद बदामी ही एक मोठी आसामी. आता तो केवळ चित्रपट कथालेखक राहणार नव्हता, भांडवलदार गाठून स्वतःची कंपनी काढायच्या विचारात होता. हा सय्यद बदामी प्रॉसिक्युटरचं भाषण ऐकत होता, बकुळाबाईकडे बघत होता, काशीला निहाळत होता आणि त्याच्या मनात येत होतं बस, माझ्या पहिल्या पिक्चरच्या कथानकाचा विषय ठरला. त्या कथानकाचा पहिला शॉटच मुळी हा
कोर्टात केसची सुनावणी सुरू आहे, लोकांची गर्दी झाली आहे. ज्युरीच्या रांगेत खुर्चीवर बसलेला पेस्तंजी इतका जाडजूड होता की डाव्या उजव्या बाजूच्या माणसांना आपला त्रास होत असेल हे समजत असूनसुद्धा अंग आवरून बसणं त्याला शक्य होत नव्हतं. सुदैवानं तो सधन होता. फोर्टमध्ये त्याचं फोनोग्राफीचं दुकान होतं आणि ते अतिशय उत्तम चाललेलं होतं. त्याचं पहिलं नाव जाल होतं. त्याचे दोस्त त्याला जाड्या जाल असं म्हणत असत. खूप काम करायचं आणि खूप मजा करायची हे जाल पेस्तंजीच्या आयुष्याचं सूत्र. तो बकुळाबाईला उत्तम प्रकारे ओळखत होता. तो ज्युरीच्या रांगेत आपल्या जागेवर बसला. त्याची आणि बकुळाबाईची नजरानजर झाली तेव्हा त्यानं नजरेची गुप्त खूण करून बकुळाबाईला म्हटलं, अशा खराब तोहमतीत कशी काय सापडली बकुळाबाई? तिने त्याला गुप्त खुणेनं म्हटलं, जालशेठ फार दिवसात आला नाहीत आमच्याकडे. तुमची तब्येत ठीक आहे ना? तर असा हा जाल पेस्तंजी प्रोसिक्युटरचं भाषण ज्युरीतल्या इतर सभासदांप्रमाणे ऐकत होता. आरोपी काशी हिच्यावर इंडियन पिनल कोडच्या 307 कलमाखाली आणि आरोपी बकुळाबाई हिच्यावर 34 आणि 114 या कलमाखाली आरोप ठेवून खटला भरण्यात आला आहे. प्रॉसिक्युटरचं निवेदन संपलं. आता आरोपपत्र वाचून दाखवून कोर्टानं आरोपींना विचारायचं होतं, तुम्हाला गुन्हा कबूल आहे का ना कबूल आहे? पण काशीचे वकील काकासाहेब तांबे यांनी कोर्टाला एक अर्ज सादर करून विनंती केली की आरोपी काशी हिला बोलता येत नाही, तिचा जबाब घेण्यासाठी एक्सपर्ट आणण्याची व्यवस्था व्हावी. कोर्टानं अर्ज वाचला आणि विचारलं, आरोपी जन्मापासूनच मुकी आहे का? काशी मुकी नव्हती हे आबासाहेब कुरुंदकरांना माहिती होतं, पण हा प्रश्न आबासाहेब कुरुंदकरांनी विचारला नव्हता, तर तो प्रश्न कोर्टानं विचारला होता. काशी कोण, कुठली, तिचा पूर्व इतिहास काय हे आबासाहेब कुरुंदकरांना माहिती होतं, पण कोर्टाला तो माहिती असणं शक्य नव्हतं. म्हणून कोर्टानं विचारलं की आरोपी काशी जन्मापासून मुकी आहे का? काकासाहेब तांबे म्हणाले, नाही, जन्मापासून नाही, पण त्या रात्रीपासून तिची वाचा गेली आहे. ते आपल्या मतानं पुष्कळ बोलते, सांगते, पण तिच्या तोंडून शब्द बाहेर पडत नाही. जो प्रकार घडला त्याच्या धक्क्यानं तिची वाचा गेली आहे, त्यामुळे तिचा जबाब घेण्यासाठी एक्सपर्ट आणायला लागेल. कोर्टानं काशीतर्फेचा हा विनंती अर्ज मंजूर केला आणि खटल्याच्या सुनावणीचं काम दुसऱ्या दिवशी चालू होईल असं जाहीर केलं. दुसऱ्या दिवशी कोर्टातली गर्दी आणखीनच वाढली. पहिल्या दिवशीच्या सुनावणीच्या हकीकती वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्या. त्यातलं आरोपी काशीच्या मुकेपणाचं वर्णन आणि तिचा जबाब घेण्यासाठी एक्सपर्ट आणला जाणार ही बातमी वाचल्यामुळे अशा या सुंदर पण मुक्या काशीला बघण्याची अधिक उत्सुकता लोकांमध्ये निर्माण झाली. कोर्टानं दोन्ही आरोपी स्त्रियांना आरोपपत्र वाचून दाखवलं आणि विचारलं, तुम्हाला गुन्हे कबूल आहेत का नाकबूल आहेत? बकुळाबाईंना गुन्हा नाकबूल असल्याचं सांगितलं. आरोपी काशीनं उत्तर दिलं, पण शब्द नाही उमटले. एक्सपर्टनं कोर्टाला सांगितलं की ही म्हणते आपल्याला गुन्हा कबूल नाही. ठीक आहे, मग दोन्ही आरोपी स्त्रियांचे जबाब घ्यायला हवेत. कोर्टानं सुचवलं. बकुळाबाईचा जबाब झाला. काशी जबाब द्यायला लागली. तिच्या तोंडातून न उमटणाऱ्या एकेका वाक्याचा अर्थ एक्सपर्ट सांगायला लागला. तिने बोलावं, खुणा कराव्या, तोंडातून एक शब्दसुद्धा उमटत नाही हे बघून दुःखाची चर्या करावी. एक्सपर्टनं तिचं वाक्य तिला सांगावं, विचारावं. असंच म्हणालीस ना तू? रडव्या चर्यानं तिने हो हो म्हणून मान हलवावी. मग एक्सपर्टनं कोर्टाकडे बघून सांगावं, ती म्हणते अमुक अमुक. अशा पद्धतीनं काशीचा जबाब रेकॉर्ड व्हायला लागला. कोर्टाला नाही, पण आबासाहेब कुरुंदकरांना काशीच्या जबाबाबद्दल विशेष उत्सुकता होती. त्यांना अपेक्षा होती की गोंधळाच्या रात्री वाड्यावरनं नाहीशी झालेली काशी मुंबईच्या एका कुंटणखान्यात कशी पोचली ते कळेल. आणि तीच उत्सुकता आणि अपेक्षा सामान्य प्रेक्षकांना सुद्धा होतीच. सगळेजण विचार करत होते की ही मुलगी तर दिसायला छटेल छाकटी दिसत नाही, कुंटणखान्यातल्या बनेल उन्हाळ मुलीसारखी दिसत नाही, मग चांगल्या रीतीची ही तरुण स्त्री या असल्या प्रकरणात कशी काय सापडली? 16 नंबरच्या लालबत्तीच्या घरात ही मुलगी पोचली तरी कशी? पण आबासाहेब कुरुंदकरांची, सामान्य प्रेक्षकांची आणि ज्युरीच्या सभासदांची काशीनं संपूर्ण निराशा केली. ती चांगल्या सभ्य सदाचारी दुनियेत वावरत होती. ती लालबत्तीच्या घरात कशी गेली, कुणी केव्हा नेऊन सोडली, ह्यावर तिच्या जबाबानं अजिबात प्रकाश पडला नाही. तिने फक्त एवढंच सांगितलं की कोंडाबाई आणि शिरपत काका यांच्याबरोबर मी पंढरीच्या वारीला निघाले होते. पुण्याच्या स्टेशनवर गाडीची वाट बघत होते. पाणी पिण्यासाठी नळावर गेले
आणि नंतर बघते तर मला आढळून आलं की बकुळाबाईच्या घरातल्या खोलीतल्या पलंगावर मी होते. हे कसं घडलं याची मला कल्पना नाही. मध्ये काय घडलं मला थोडंसुद्धा आठवत नाही. सगळ्यांची निराशा झाली. एक महत्त्वाचा दुवा अज्ञात राहिला. कोर्ट तिचा जबाब ऐकत राहिलं. आबासाहेब कुरूंदकर मात्र स्वतःशी म्हणायला लागले की हा दुवा सापडेल, नक्की सापडेल. बकुळाबाईच्या फेरतपासात काशीचे वकील तिला खचित प्रश्न करतील की आरोपी काशी तुमच्या घरात केव्हा आली, कशी आली, आपणहून आली का कोणी आणून सोडली, का तुम्ही तिला कुठनं पळवून आणली. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर बकुळाबाईला द्यावंच लागेल. मग जो दुवा अज्ञात राहिलाय तो उघड होईल. आबासाहेब कुरूंदकरांच्या मनातल्या ह्या विचारांमुळे कोर्टानं काकासाहेब तांब्यांकडे बघितलं. ज्युरीच्या सभासदांना, जाणत्या प्रेक्षकांना अशी आशा वाटली की काशी लालबत्तीच्या घरात कशी पोचली ते बकुळाबाईच्या फेरतपासात कळल्या वाचून राहणार नाही. काशीच्या तोंडचं उच्चारलं न गेलेलं एक एक वाक्य एक्सपर्ट कोर्टाला सांगत होता. कोर्टातली सगळी माणसं काशीच्या जबाबातलं ते एक एक वाक्य श्वास आवरून ऐकत होती. ज्या घटनांची अखेर कॅप्टन अजयला प्राणांतिक जखम होण्यात झाली त्यातली एक एक घटना प्रत्यक्ष डोळ्यासमोर घडते असा भास सगळ्यांना होत होता. काशीच्या तोंडून पुढचं कोणतं वाक्य बाहेर पडतं त्याकडे सगळ्या लोकांचे कान उत्सुकतेनं लागले. आता ही काय सांगणार अशा अनिश्चिततेनं लोक काशीकडे बघायला लागले. काकासाहेब तांब्यांच्या शेजारी बसलेल्या सुभाषनं काशीकडे बघितलं आणि कोणाच्याही लक्षात येणार नाही अशा प्रकारे त्यांनी तिला खूण केली. कारण तिच्या तोंडून बाहेर पडणारं पुढचं वाक्य महत्त्वाचं होतं. तिने जे साहजिकरित्या सांगितलं असतं ते तिने सांगता कामा नव्हतं. जे जसं घडलं ते तसं सांगून उपयोगाचं नव्हतं. प्रत्यक्ष हकीकतीला थोडीशी मुरड घालून तिने आपल्या जबाबात काय सांगितलं पाहिजे हे काकासाहेब तांब्यांनी तिला चांगलं पढवलं होतं. आणि त्याप्रमाणे ती आता पुढे बोलतीये का नाही हे सुभाषला ऐकायचं होतं. आत्महत्या करायचा माझा विचार होता हे तिने सांगायला नको. तिने आत्महत्येचा प्रयत्न केला अशी कबुली तिच्या तोंडून बाहेर पडायला नको. आत्मरक्षणासाठी पिस्तुलाचा उपयोग तिने केला अशी प्रत्यक्ष घडलेल्या प्रकाराला थोडीशी मुरड घालायला हवी. सुभाषनं काशीकडे बघितलं, डोळ्यांची खूण केली. कोणाच्याही लक्षात येऊ नये अशा अर्थानं तिनेही त्याला सांगितलं की माझ्या लक्षात आहे, मी चूक करणार नाही, तू काळजी करू नकोस. फक्त काशीला कळेल एवढ्याच बेतानं सुभाष हसला. त्या दिवशी पहाटे काकासाहेब तांब्यांच्या घरी जाऊन त्यांनी त्यांची भेट घेतली, सगळ्या गोष्टी सांगितल्या, त्यांचं सहाय्य मागितलं. पण काशीची वाचा गेली होती ना, ही फार मोठी अडचण आहे असं काकासाहेब त्याला म्हणाले. मुख्या माणसाचं बोलणं समजावून सांगणारा एक माणूस काकासाहेब तांब्यांनी मिळवला. मग काशीशी संभाषण करणं, तिला कोर्टापुढच्या जबाबात तो अमुक बोल, अमुक बोलू नकोस हे तिला सांगणं शक्य झालं. काय वाटेल ते झालं तरी या संकटातनं काशीला सोडवलं पाहिजे या एका विचाराखेरीज दुसरा विचार सुभाषच्या मनात उरलाच नव्हता. सुभाषनं काकासाहेब तांब्यांना 1000 वेळा विचारलं की खटल्याचा काय निकाल होईल, काशी दोषमुक्त होऊन सुटेल का. काकासाहेब दरवेळेला थोडं हसत होते आणि म्हणत होते, केवळ काशीच्या जबाबावर कोर्ट विश्वास ठेवेल असं नाही म्हणता येणार. जो प्रसंग काशी वर्णन करते तो तसाच घडला याबद्दलचा काहीतरी पुरावा उपलब्ध झाल्याखेरीज उपयोग काय. खोलीत कॅप्टन अजय आणि काशी दोघंच होते. काय घडलं हे तिसऱ्या कोणी बघितलेलं नाही. केवळ काशी सांगते म्हणून कोर्ट तिच्यावर कसा विश्वास ठेवेल. कॅप्टन अजयनं जर मरण्यापूर्वी काही जबाब दिला आणि त्यामुळे काशीच्या सांगण्याला दुजोरा मिळाला तर मात्र खटल्याचं स्वरूप बदलेल, तिच्यावरच्या आरोपाचा पाया ढासळून पडेल. काकासाहेब तांब्यांच्या शेजारी बसलेल्या सुभाषला हे पक्क कळून चुकलंय की या केसचा मध्यवर्ती कणा म्हणजे कॅप्टन अजयचा मरणापूर्वीचा जबाब. पण तो अजून उपलब्ध झालेला नव्हता. अजय अजूनही बेशुद्ध अवस्थेत होता. पण सुभाष मनाची म्हणत होता की ते काही असो, काशीचा जबाब तर चांगला झाला पाहिजे. तो देताना तिची चूक होता कामा नये. म्हणून आता तिच्या तोंडून बाहेर पडणारी वाक्य फार महत्त्वाची आहेत. म्हणून त्याने तिच्याकडे बघून खूण केली तेव्हा त्याला बरं वाटलं. आणि तेवढ्यात अगदी सहजगत्या सुभाषची आणि कोर्टाची नजरानजर झाली. पितापुत्रांची ही दृष्टीभेट काही पहिल्यांदा होत नव्हती. पहिल्या दिवशी ती झाली होती कितीतरी वेळा. सुभाष आबासाहेबांच्या दृष्टीला पडला आणि त्याला बघताच त्यांच्या चर्येवर विलक्षण आश्चर्य दिसलं. आबासाहेब मनाशी म्हणत होते की हा इथे कसा. बरं, हा काकासाहेबांच्या जवळ बसला आहे, त्यांना इन्स्ट्रक्शन्स देतोय, ही भानगड काय आहे.
ज्या ज्या वेळेला पितापुत्राची दृष्टादृष्ट झाली त्या वेळेला आबासाहेबांच्या मनातले हे प्रश्न त्यांच्या मुद्रेवर उमटलेले सुभाषला दिसले. ज्युरीच्या सभासदांना, वकिलांना, पट्टेवाल्याला, गर्दीत बसलेल्या उभ्या राहिलेल्या प्रेक्षकांना कोर्टाचा चेहरा निर्विकार वाटत होता, पण त्या मुखवट्यामागचा आबासाहेब कुरूंकरांचा चेहरा फक्त सुभाषला दिसत होता. त्या चेहऱ्यावरचे भाव फक्त सुभाषला कळत होते. दोन्ही आरोपी स्त्रियांचे जबाब संपल्यावर फिर्यादीतर्फे साक्षी पुराव्याचं काम रीतसर सुरू झालं. इन्स्पेक्टर कुंटेंनी आपल्या साक्षीत त्या रात्रीचा प्रकार जसा घडला तसा सांगितला. पंचनामा कसा केला, जबाब कसे घेतले, त्याचं तपशीलवार वर्णन सांगितलं. इन्स्पेक्टर कुंटेंची साक्ष ऐकल्यावर लोकांची खात्री पटली की काशीनं कॅप्टन अजयवर गोळी झाडली. डॉक्टरांची साक्ष झाली, बकुळाबाईच्या घरातल्या इतर मुलींच्या साक्षी झाल्या, गिऱ्हाईकांच्या झाल्या. सगळ्यांनी सांगितलं ठो असा वार, त्या मागोमाग किंकाळी ऐकू आली, म्हणून आपण काशीच्या खोलीकडे धावलो. खोलीत काय दिसलं याबद्दल सगळ्या साक्षीदारांची एकवाक्यता झाली. सुनावणी ऐकणारे लोक मनाशी म्हणाले की आता काशी सुटत नाही. लोकांच्या अत्यंत सहानुभूतीच्या नजरा आपल्याकडे लागल्या आहेत हे काशीला कळत होतं. त्या नजरा तिला सुईसारख्या बोचल्या, तिला अनावर हुंदके आले. तिने सुभाषकडे बघितलं, त्यांनी नजरेच्या खुणेनं तिला धीर दिला. हा फास सुटेल, माझ्यावर विश्वास ठेव, शांत राहा, असं तिला त्याची नजर बजावत होती. आणि त्याचं नाव पुकारलं गेलं तेव्हा भानावर आल्याप्रमाणे सुभाषनं नजर वळवली. आता फिर्यादीतर्फे त्याची साक्ष होणार होती. तो आपल्या जागेवरनं उठला, साक्षीदाराच्या पिंजऱ्यात जाऊन उभा राहिला. त्यांनी शपथ घेतली, नाव सांगितलं, राहणार कुठला, धंदा कुठला, सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली. तुम्ही आरोपींना ओळखता? कॅप्टन अजयबरोबर त्या दिवशी रात्री मी 16 नंबरच्या घरात गेलो तेव्हा बकुळाबाईला मी पाहिलं. आरोपी काशी, हिला तुम्ही कधी बघितलं? पिस्तूलचा बार ऐकू आला, किंकाळी ऐकू आली, लोकांची धावाधाव सुरू झाली. मी खोलीकडे धावलो तेव्हा मला काशी दिसली. खोलीत तुम्हाला जे दिसलं त्याचं सविस्तर वर्णन कराल? सुभाषनी वर्णन केलं. इतर साक्षीदारांच्या सांगण्यात आलंय की तुम्ही आरोपी काशी हिला आपल्या मिठीत जवळ घेतलं, हे खरं आहे? हो, खरं आहे. असं करण्यात तुमचा कुठला हेतू? कोर्टात हशा झाला. हशा पिकवण्यासाठी मी प्रश्न केलेला नाही. माझ्या विचारण्याचा हेतू असा आहे की तुम्ही तिला मिठीत घेतली ती दयाबुद्धी नका. इतर सर्वांना ती गुन्हेगार वाटत होती. पण मला नव्हतं तसं वाटत. का बरं? तुम्ही तर इतरांप्रमाणे तिला प्रथमच बघत होता. नाही, तिच्या हातून असा खुनी हल्ला होणं शक्य नाही अशी खात्री वाटण्याइतका तिचा माझा पूर्वीचा परिचय होता. आश्चर्याचीच गोष्ट आहे. म्हणजे आम्ही असं समजायचं का की बकुळाबाईच्या घरी तुमचं जाणं येणं होतं आणि त्या ठिकाणी काशी तुम्हाला पूर्वी भेटली होती? नाही, असं मुळीच नाही. बकुळाबाईच्या घरात मी पूर्वी कधीही गेलो नव्हतो. मग आरोपी काशीला तुम्ही पूर्वीपासून ओळखत होतात याचा अर्थ सांगा. अर्थ एवढाच आहे की आबासाहेब कुरूंकर यांच्या घरी ही काशी लहानाची मोठी झाली. आबासाहेब कुरूंकर यांचा मी मुलगा, त्यामुळे काशीचा आणि माझा कित्येक वर्षांपासूनचा परिचय होता. म्हणजे काय होतं? वकिलांच्या त्या खवचट प्रश्नानं कोर्टात पुन्हा हशा पिकला. सुभाषनं उलट विचारलं, आपल्या प्रश्नाचा रोख मला कळला नाही. आपल्याला माझ्याकडून नक्की काय हवंय ते सांगा, म्हणजे मी उत्तर देईन. लोक पुन्हा हसले. वकिलांनी पुन्हा खवचटपणे विचारलं, तुमच्या आणि आरोपी काशीच्या परिचयात लपवून ठेवण्यासारखं काही नव्हतं म्हणता? लपवून ठेवायचं का उघड सांगायचं हे ज्याच्या त्याच्या वृत्तीवर आणि प्रामाणिकपणावर अवलंबून आहे. तुम्ही ज्या गोष्टी लपवून ठेवण्याचा प्रयत्न कराल त्या कदाचित कोर्टात उघड सांगाव्या असं मला वाटेल. वा, छान टोला दिला अशा अभिप्रायानं लोक पुन्हा खो खो हसले. वकील सुभाषला म्हणाले, मला कुठल्या गोष्टी लपवाव्याशा वाटतील त्याचा तर्क करण्याची तसदी तुम्ही घेऊ नका. आणि हे बघा, तुम्ही सगळ्या गोष्टी उघड सांगायला तयार आहात. हे काही तुम्ही कुणावर मेहरबानी करत नाही आहात. सत्याखेरीज दुसरं काही सांगणार नाही, संपूर्ण सत्य सांगेन अशी शपथ घेतली आहे तुम्ही. येस सर, ती शपथ माझ्या लक्षात आहे. म्हणूनच काशीचे आणि माझे जे संबंध होते, म्हणजे संबंध होते तर. लोक पुन्हा हसले. सुभाषनं कोर्टाकडे बघितलं आणि म्हणाला, मी जे काही आता सांगणार आहे त्यात कुठल्याही प्रकारचा व्यत्यय न आणण्याची समज कोर्टानं वकील साहेबांना दिली तर माझ्यावर उपकार होतील. कोर्टानं अर्थपूर्ण नजरेनं फिर्यादीच्या वकिलाकडे बघितलं. आबासाहेब कुरूंकर मनाशी आश्चर्य करायला लागले की आता हा काय सांगणार आहे. कोर्टातल्या इतर सगळ्या लोकांप्रमाणे त्यांची स्वतःची उत्सुकता ताणली गेली. कोर्टात कमालीची स्तब्धता पसरली. सुभाष बोलायला लागला. त्यांनी सगळ्या गोष्टी संक्षेपानं सांगितल्या.
आपला आणि काशीचा संबंध स्वच्छ कबूल केला. तिचं आणि आपलं एकमेकांवर फार प्रेम होतं हेही सांगून टाकलं. आपल्यापासून तिला दिवस गेले होते आणि म्हणूनच आबासाहेब कुरूंकरांच्या घराचा आश्रय तिला सोडावा लागला हे सुद्धा त्यांनी सांगितलं. फक्त काशी बकुळाबाईच्या घरात कशी पोचली हा तर्क त्याला करता येत नव्हता. तो पुढे म्हणाला, ती त्या ठिकाणी कशीही पोचलेली असो त्याची अंतिम जबाबदारी माझ्याकडे येते असं मला वाटतं. दुराचाराच्या जागेतून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी, आत्मरक्षणासाठी, स्वतःची आबरू राखण्यासाठी काशीनं पिस्तुलाचा उपयोग केला याबद्दल शंका नाही. ज्युरीच्या सभासदांनो आपली याबद्दल खात्री पटली असेल ही मला खात्री आहे. आपल्या सगळ्यांना आणि सन्माननीय कोर्टाला माझी प्रार्थना आहे. पूर्वीच्या घटनांची पार्श्वभूमी आहे ती लक्षात घ्या. कुठल्याही प्रकारे काशी गुन्हेगार ठरत नाही. त्या निष्पाप मुलीनं काही चूक केली असेल तर ती एवढीच की तिने अत्यंत निष्ठेनं प्रेम केलं. त्या प्रेमापायी तिने दुःख भोगलं, संकट सोसली आणि अखेर स्वतःचं दुर्दैवी आयुष्य संपवण्यासाठी तिने पिस्तूल हातात घेतलं. आणि ह्या सगळ्या प्रकाराची खरी जबाबदारी माझ्यावर आहे. मी खरा गुन्हेगार आहे. त्या गुन्ह्याबद्दलचं योग्य ते शासन देणं या कोर्टाच्या अधिकारात नसेल, पण माझं मन मला ग्वाही देतं आहे की या न्यायालयापेक्षा अधिक उच्च असं एक न्यायालय आहे. ते न्यायालय बेगुन्हा काशीला योग्य तो न्याय देईल आणि माझ्या अपराधाबद्दल मलाही शासन देईल. ज्या काशीवर मी प्रेम केलं पण तिला दुबळेपणानं अंतर दिलं, तिची ही अवस्था डोळ्यांनी मी बघतोय, ही एक प्रकारची आत्ताच मला शिक्षा मिळाली आहे असं समजायला हरकत नाही. आपल्या जागेवर बसण्यासाठी सुभाषनं काशीकडे बघितलं. तिच्या डोळ्यातनं आसवाच्या धारा उघळत होत्या. त्या पुसण्याची शक्ती तिच्या हातात उरलेली नव्हती. आसवांच्या धारातनं तिने सुभाषकडे नजर टाकली आणि खुणेने म्हणाली की माझ्या लाडक्या सुभाष, तुझं प्रेम आहे माझ्यावर हे तुझ्या तोंडून ऐकलं मी धन्य झाले. फिर्यादीतर्फेच्या बाकीच्या साक्षीदारांचा उलट तपास काकासाहेब तांब्यांनी झटपट त्या वेळी घेतला. आता सुभाषचा उलट तपास त्यांनी घेतला नाही. कोर्टाचं काम त्या दिवसापुरतं संपवण्याच्या बेतात न्यायाधीश होते. पण इतक्यात फिर्यादी पक्षातर्फे एक विनंती अर्ज सादर झाला की ज्या हॉस्पिटलमध्ये कॅप्टन अजय होता तिकडून बातमी आली की अजय शुद्धीवर येतोय, त्याचा जबाब घेणं शक्य आहे. कोर्टात हजर होऊन जबाब देणं त्याला शक्य नाही, पण हॉस्पिटलमध्ये पडल्या जागेवर तो जबाब देऊ शकेल. म्हणून फिर्यादी पक्षातर्फे कोर्टाला असा विनंती अर्ज दाखल करण्यात आला की अधिकृत कमिशन हॉस्पिटलमध्ये जाईल, तिथे डॉक्टरच्या समोर कॅप्टन अजयचा जबाब घेईल अशी व्यवस्था करण्याचा हुकूम व्हावा. कोर्टानं हा विनंती अर्ज मान्य केला. खटल्याची सुनावणी 2 दिवस पुढे ढकलली. खटल्याचं काम पुन्हा सुरू झालं तेव्हा कोर्टातली गर्दी फार वाढली. सगळ्या लोकांना माहिती होतं की आज कॅप्टन अजयचा कबुली जबाब ऐकायला मिळेल. त्या कबुली जबाबाचं महत्त्व फार मोठं. आरोपी काशीचं भवितव्य त्याच्यावर अवलंबून. कोर्ट आपल्या जागेवर येऊन बसलं. कोर्टानं धाडलेल्या अधिकृत कमिशनपुढे कॅप्टन अजयनं दिलेला जबाब वाचण्यात आला. त्याचा तो जबाब आरोपी काशीनं सांगितलेल्या हकीकतीशी पूर्णतः सुसंगत होता. मी मोरीतनं बाहेर आलं तर काशीनं पिस्तुलाची नळी आपल्या कपाळावर टेकवलेली मला दिसली. मी तिच्यावर झडप घातली, तिचा हात ओढला, पिस्तुलाची दिशा बदलली, ठो दिशी बार झाला. काशीची किंकाळी मला अस्पष्टपणे ऐकू आली. मला गोळी लागली आणि मी जमिनीवर कोसळतोय एवढं मला अस्पष्ट कळलं आणि मी दुसऱ्या क्षणी बेशुद्ध झालो. फिर्यादीतर्फेचे साक्षी पुरावे पूर्ण झाले. आरोपीतर्फे कोणाचीही साक्ष काकासाहेब तांब्यांनी घेतलीच नाही. कोर्टानं दोन्ही आरोपी स्त्रियांकडे बघून विचारलं, तुमच्यावरचे आरोप तुम्हाला माहिती आहेत, साक्षी पुरावे तुम्ही ऐकलेत, तुम्हाला फेर जबाब द्यायचेत? दोन्ही आरोपींनी नाही म्हणून सांगितलं. मग कोर्टानं ज्युरींना उद्देशून विस्तृत भाषण केलं, खटल्याचं स्वरूप समजावून सांगितलं, साक्षी पुराव्याचा समारोप केला. न्यायदानाखेरीज दुसऱ्या कुठल्याही विचार विकारापासून अलिप्त राहायची विनंती केली. ज्युरीचे सभासद उठले, विचार विनिमयासाठी आत गेले. ते बाहेर येऊन पुन्हा स्थानापन्न झाल्यानंतर ज्युरीच्या नेत्याला उद्देशून कोर्टानं विचारलं, तुमचा निर्णय झाला आहे? नेत्यानं उत्तर दिलं, हो. एकमताचा निर्णय आहे? हो महाराज. काय निर्णय आहे? दोन्ही आरोपी संपूर्णतः निर्दोषी. पुढचे शब्द टाळ्यांच्या कडकडाटात ऐकू आले नाहीत. ज्युरीचा निर्णय एकमताचा असल्यानं कोर्टाला तो मान्य करणं भाग होतं. कोर्टानंही निकाल दिला, दोन्ही आरोपी दोषमुक्त. न्यायमूर्ती उठून गेले. अधिकारी अंमलदार जायला लागले. वकील निघाले. बकुळाबाई पिंजऱ्याबाहेर पडली. तिच्या घरातल्या मुली प्रेक्षकात बसल्या होत्या. त्या धावत तिच्याजवळ आल्या. त्यांनी तिला मिठ्या मारल्या. वेणीचे शेपटे आणि नितंब उडवत
ठुमकत ठुमकत बकोळाबाई त्यांच्याबरोबर चालायला लागली. काशी पिंजऱ्यात उभी होती तशीच उभी राहिली. ती आता मुक्त झाली होती. पण जाणार कुठे? बावरलेल्या नजरेनं तिने इकडे तिकडे बघितलं. खटला ऐकण्यासाठी आलेले लोक हॉलमधनं बाहेर पडत होते, पण तिला जवळून बघण्यासाठी काही लोकांचं कोंडाळं तिच्या भोवती जमायला लागलं. वृत्तपत्राच्या बातमीदारांना तिचे 4 शब्द हवे होते. फोटोग्राफर्सना तिची छायाचित्र काढायची होती. भोवती जमणाऱ्या गर्दीकडे बघताना काशीची नजर भेदरलेली होती, शून्य होती. आणि काशी ही सुभाषची हाक ऐकल्याबरोबर तिची चर्या बदलली. तिने बघितलं तर गर्दीतनं वाट काढत सुभाष तिच्याकडे येत होता. जवळ आल्याबरोबर त्याने तिचा हात धरला आणि म्हणाला, चल. त्याने तिला पिंजऱ्यातनं खाली उतरलं. तिनेही त्याचा हात घट्ट पकडून धरला. त्या क्षणी वृत्तपत्रांचे 2-3 बातमीदार जवळ आले आणि काशीला काहीसं म्हणाले. फोटोग्राफर्सनी तिचे फोटो घेतले तेव्हा लखलखाट तिच्या चेहऱ्यावर पुन्हा लखलखला. पण ह्यापैकी कुठलीही गोष्ट काशीला धड समजत नव्हती. पण आता ती बावरलेली, गोंधळलेली नव्हती. सुभाषनं तिचा हात घट्ट धरला होता. ती त्याच्याबरोबर पावलं टाकत होती. तिला आता कळत होतं की आपलं दुःख संपलं. एका नव्याच सुखाची हालचाल आपल्या अंतःकरणात होती आहे. टॅक्सी चालू झाली तेव्हा तिने खुणेनं सुभाषला विचारलं, कुठं घेऊन चाललायस? उत्तर द्यायच्याऐवजी सुभाष फक्त हसला. टॅक्सीत सुभाष आणि ती दोघंच कितीतरी दिवसांनी एक प्रकारच्या एकांतात होती. पूर्वीच्या कित्येक लाघवी खोड्या काशीच्या मनात जागृत झाल्या. तिने सुभाषला चिमटा घेतला. त्याने तिच्या गालावर टिचकी मारली आणि विचारलं, काय ग? अरे, तू मला खुशाल आपल्या घरी नेतोयस का काय? तुझ्या आईवडिलांपुढे मी कुठल्या तोंडानं उभी राहू? मेहरबानी कर माझ्यावर, माझा बळी देऊ नकोस असा. पण हे सगळं सांगण्यासाठी तिला कितीतरी खुणा कराव्या लागल्या आणि त्या खुणा बघून सुभाष जोरजोरात हसायला लागला. हॉटेलचा थाटमाट, दिव्याची रोषणाई, वाटावाटावरनं अंथरलेले कार्पेट, लगबगीनं पण पावलांचा आवाज न होऊ देता वावरणारे ऐडबाज पोशाखातले नोकर, लिफ्ट, अशा जागी काशी जन्मात पहिल्यांदा पाऊल टाकत होती. अशी सुसज्ज खोली ती पहिल्यांदा बघत होती. पण त्या खोलीत आल्यानंतरसुद्धा काशी बुजली नाही, बावरली नाही. जणू ज्या वैभवात आणि सुखात ती पाऊल टाकत होती ते आपल्या हक्काचं आहे असं तिला आत्ता वाटत होतं. आपल्या लाडक्या सुभाषकडनं जे जे सुख मिळेल ते निसंकोचपणे घ्यावं असं तिला वाटत होतं. आणि तिच्या हातात जितकं म्हणून सुख होतं तितकं सुभाषला देण्यासाठी ती अधीर झाली होती. कॉटवर पडली होती. पडल्या पडल्या तिने खुणेने सांगितलं, आता इथे फक्त मला आरामात पडायचं आहे, फार दमली आहे रे मी. सुभाष म्हणाला, अगं जेवणसुद्धा आपण खोलीत मागवू शकतो, काय खायचं आहे तुला? तिने खुणा करून सांगितलं, मला नको आहे खायला. मग काय करायचं आहे? तिने पुन्हा खुणेने सांगितलं की मला असंच आरामात पडून राहायचं आहे. आणि आता भरीला तिने खूण केली की तुझ्याजवळ. तिने आपले दोन्ही हात पसरून धरले. तो तिच्या कुशीत शिरला तेव्हा तिने कणल्यासारखा आवाज काढला. जणू ज्या सुखाच्या कवळीत तिचा देह एकदम सापडला ते सुख तिला सहन होत नव्हतं. घटकान घटका गेल्या तरी खोलीतले दिवे तसेच उजळलेले राहिले. सुखाच्या अखंड प्राशनानंतर ते दोघेही जणू धुंदीच्या बेसावतपणात तशीच झोपी गेलेले होते. झोपी जाण्यापूर्वी कितीतरी वेळ एकमेकांच्या मिठी दोघंही स्तब्ध पडले होते. काशीला तर बोलताच येत नव्हतं आणि सुभाषला सुद्धा बोलावंसं वाटत नव्हतं. एकमेकांचा निकट स्पर्श, एवढीच भाषा त्या दोघांच्या मनाला पुरेशी वाटत होती. केवळ त्या स्पर्शानं त्यांना एकमेकांना काही सांगता येत होतं आणि सगळं काही जाणता येत होतं. तो स्पर्श मात्र एकूण एक अंगोपांगात शरीराच्या कणाकणात भिनावा असं दोघांनाही वाटत होतं. त्यांची पुनर्मिलनानंतरची ती मिठी अपूर्व होती. श्रोतेहो, हा होता शेवटचा 11वा भाग ना सी फडके लिखित जहर या कादंबरीचा. कादंबरी तुम्हाला कशी आवडली हे कमेंटमध्ये जरूर लिहून कळवा. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं मात्र राहिलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. शेजारचं घंटीचं चिन्ह तेही दाबा. पुन्हा भेटूयात अशाच प्रकारच्या वेगळ्या कादंबरीसह पुन्हा. तोपर्यंत नमस्कार मित्रांनो.